आजच्या गप्पांमध्ये आपण बातचीत करतोय नाशिकच्या प्रसिद्ध नृत्यांगना रेखाताई नाडगौडा आणि सुप्रसिद्ध गायक अविराज तायडे यांच्याशी. रेखाताईंच्या बाबतीत असं म्हटलं जातं की नाम ही काफी आहे. खरोखर कलेला वाहिलेलं हे व्यक्तिमत्व. कथ्थक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात सिंहाचा वाटा असलेली रेखाताई. शिक्षण इथे घेतलं, आवड होती म्हणून मुंबईला जाऊन त्यांच्या गुरूंकडे त्या शिकल्या आणि नंतर नाशिकमध्ये येऊन कीर्ती कला मंदिर या संस्थेमार्फत असंख्य विद्यार्थिनींपर्यंत त्यांनी कथ्थक पोचवलं. स्वतः अतिशय पारंगत असलेल्या रेखाताई यांचे आजही परफॉर्मन्सेस डोळे थक्क करणारे असतात. त्यांच्याबरोबर या बातचीतीमध्ये सामील होत आहेत प्राध्यापक डॉक्टर अविराज तायडे. SNDT युनिव्हर्सिटीचे म्युझिक विभागाचे ते डीन आणि नाशिकमधील SMRK कॉलेजचे ते विभाग प्रमुख. पण त्यांची खरी ओळख आहे ती एक सुप्रसिद्ध आणि अतिशय सुरेल असा गायक म्हणून. पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले अविराज तायडे यांनी अनेक मैफिली गाजवल्या आणि त्या नाशिकमध्ये नाही, देशात नाही तर विदेशातही गाजवल्या. आज अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यात आणि नाशिकचं हे सांगीतिक क्षेत्र उभारण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. अशा या दोन व्यक्तिमत्वांची नाशिकच्या या कला प्रवासाबाबत बातचीत करते मी डॉक्टर वैशाली बालाजीवाले, देशदूतची आणि देशदूत टाइम्सची कार्यकारी संपादक. नमस्कार. नाशिक काल, आज आणि उद्या या चर्चेमध्ये आज आपण भेटतोय दोन अशा कलाकारांची की जे नाशिकला त्याची संगीत आणि नृत्याची ओळख देतात. त्यांचं योगदान हे आजच्या नाशिकमध्ये इतकं भरीव आहे की ते उद्याचं नाशिक घडवण्याची ताकद ठेवतं. आपण भेटतोय रेखाताई नाडगौडा. रेखाताई नमस्कार आणि स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. आणि आपण भेटतोय अविराज तायडे सर. सर तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आपण सगळे जाणून आहोत की रेखाताई म्हटलं की कथ्थक हे क्षेत्र डोळ्यासमोर येतं आणि तायडे सर म्हटलं की गायनाचं क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर येतं. रेखाताई आणि सर की आपण जसं म्हणतोय की नाशिक काल, आज आणि उद्या, तर एकंदरीत कलेचा म्हणजे त्यातल्या त्यात नृत्य आणि संगीत या कलेचा नाशिकला खूप मोठा वारसा आहे. जर नाही का आपण पलुसकरांपासून जर का बघितलं तर कसं बघता तुम्ही त्या कालकडे की जो सांगीतिक वारसा खूप मोठा आहे? आपल्या नाशिक शहराचं अतिशय भाग्य आहे की पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी या नाशिक शहराच्या भूमीमध्ये अनेक वर्ष संगीताची सेवा केली आणि अनेक शिष्य या भूमीमध्ये त्यांनी घडवले. तर त्या खऱ्या अर्थाने आपण म्हणू की संगीताच्या दृष्टिकोनातून पवित्र झालेली ही अशी भूमी आहे. तो वारसा पुढे अनेक वर्ष तो पुढे चालत राहिला आणि अनेक चांगले संगीततज्ञ, अनेक चांगले शिष्य, अनेक चांगले गाण्यातले लोक या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आले. आणि पलुसकरांनंतर मग आपण विचार केला तर मग गंगाबाई पलुसकर होत्या, गोविंदराव पलुसकर आपल्या नाशिक शहरामध्ये होते. आपलं भाग्य आहे की त्या परंपरेतले सर्व लोक आहेत. आपल्या नाशिक शहरामध्ये श्रीकांतजी ठकार होते, रामभाऊ कुलकर्णी होते, काकासाहेब घारापूरकर होते, त्यानंतर खरवंडीकर गुरुजी होते. बरेच किती लोकांचं नाव घेता येईल मला या ठिकाणी. तर या लोकांनी संगीत, आपले जिलबीवाले बुवा फार प्रसिद्ध होते. एक संगीताची परंपरा आहे नाशिक शहराने म्हणजे खूप वर्ष ती जोपासली आणि ती आजही ती चालू आहे. आता आपण विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती पिढी आता मी म्हणू की ती संपली, म्हणजे ती आपल्या मागची पिढी जी होती. परंतु या पिढीने आपल्या नाशिक शहराला खूप काही दिलेलं आहे, खूप काही दिलेलं आहे. बरोबर. आणि आज नाशिक म्हणजे आज मी बहुतेक ठिकाणी बघतो बाहेर मुंबई, पुण्यामध्ये, आणि संगीताचं नाव निघाल्यानंतर जसं पुण्याचं नाव निघतं, मुंबईचं नाव निघतं,
तसं आपल्या नाशिक शहराचं नाव निघालं. तर मला असं वाटतं की याची जी नाळ आहे ती या लोकांपासून आलेली आहे, जुळलेली जुळलेली. आहे. जसं सर तुम्ही गायनात म्हणाला रेखाताई, तसं वादनामध्ये पण तबल्यामध्ये पण त्रिकूट म्हणून जे ओळखलं जात होतं, तर ती पण आपल्याकडे परंपरा होतीच नाही का? वारे कमलाकर, वारे हिंगणे, पवार आणि हिंगणे, विजय हिंगणे. तर हे पण होतं. आणि त्याच्यानंतर दसक्कर दसक्कर गुरुजी गुरुजी आणि ते अख्खं त्यांचं कुटुंब की आज तागायत ती पिढी चालू आहे. मुजुमदार सर आहेत, हे लोकांनी खूप, आणि त्रिवेदी गुरुजी त्रिवेदी यांनी अनेक वर्ष या नाशिक शहरामध्ये खूप छान काम केलं. त्या काळी सर हे लोक जेव्हा नाशिकमध्ये योगदान देत होते त्या काळी सुद्धा फार संधी नव्हत्या नाही का रेखाताई शिकायच्या संधी नव्हत्या आणि शिकवण्याच्या पण म्हणजे काय म्हणतो मानसिकता नव्हती. शिकवण्याची पण खूपशी मानसिकता नव्हती तेव्हा. पण त्या काळात ह्या लोकांनी एवढं संगीताचं काम केलं तर ते खरंच म्हणजे काय म्हणतो आपण की आम्हाला म्हणजे आमच्या पिढीला असं आहे त्यांचे उपकार आहेत आणि म्हणून आम्ही आज हे लोकांना देऊ शकतो. तू कथ्थक म्हणून तुम्ही निवडलं आणि ते निवडताना की नाशिकमध्ये तर एक हैदर शेख गुरुजी झाले की ज्यांच्याकडे सुरुवातीला तुम्ही शिक्षण घेतलं, तर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला मुंबई गाठायला लागली. काय होता तेव्हाचा काळ आणि कसं वातावरण होतं तेव्हाचं? मुंबई गाठायला लागली असं नाही, मी गाठली. हां. तर तेव्हा कसं होतं, मी शिकायला सुरुवात केली तेव्हा 62-63 साल होतं आणि शेख सरांचा एकमेव क्लास होता आणि तो क्लास पण मला म्हणजे माझ्या आईला गंगाबाई पलुसकरांनी सांगितला की तिथे शिकव, तिला नृत्य शिकायचं आहे ना मग तिथे शिकव, ती उत्तम शिकेल. आणि आईने घातलं. तेव्हा काय म्हणजे आत्ताही मुलींना, कोणत्याच मुलींना चॉईस नसतो की कुठल्या क्लासला जायचं, आईबाबाच ठरवतात कोणत्या क्लासला जायचं आणि मग ते शिकतात. तसंच माझ्या आईने मला तिथे घातलं, आम्ही शिकलो. पण तेव्हा मी बघितलं की अशी प्रत्येक घरटी मुलगी शिकत नव्हती. म्हणजे आम्ही किती 4-5 जणीच असायचो क्लासमध्ये, 4 किंवा 5 जणी. एनिया गर्ल्स हायस्कूलमध्ये सर क्लास घ्यायचे. पण कसं आहे की त्या एनिया गर्ल्स हायस्कूलचं सुद्धा एक मोठं योगदान आहे ह्या सगळ्यामध्ये नृत्याच्या क्षेत्रात, की त्यांनी ती जागा दिली सरांना क्लास चालवायला. आणि शाळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळा भरेपर्यंत किती तुम्ही तिथे शिकवा, मुलींना प्रॅक्टिस करू द्या. कधी म्हणजे आम्हाला कधीच आठवत नाही असं की अमुक दिवशीच तिथे जायचं. संध्याकाळ झाली की पावलं तिकडे वळायची, आम्ही जायचं, सर असायचे, प्रॅक्टिस व्हायची. शिकवण्याच्या दिवशी सर शिकवायचं. एरवीला म्हणजे मुलींनीच तिथे थांबू नये म्हणून सर आपले तिथे बिचारे येऊन बसायचे आमच्याबरोबर की तुम्ही करा तुमचं काय प्रॅक्टिस असेल. पण तेव्हापासून होतं की रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याला काही रियाज बियाज असं नाव तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला फक्त प्रॅक्टिस एवढंच नाव माहीत होतं आणि आम्ही तिथे दररोज संध्याकाळी जायचो. पण आम्हाला एकदाही कोणी अडवलं नाही की किती वाजेपर्यंत तुम्ही तिथे थांबताय, का 8 वाजले का 8:30 झाले. ते म्हणजे तिथले जे वैशंपायन होते राहणारे त्यांनी असं गृहीत धरलं होतं. आणि तेव्हा तर स्फूर्तिमंगल कार्यालयातनंच एनियल गर्ल्स हायस्कूलला जायचा रस्ता होता. म्हणजे शेवटी त्यांना असं वाटायचं की अहो आम्हाला आता फाटक बंद करायचं आहे, जा. पण त्यांनी म्हणजे ते ॲक्सेप्ट केलं होतं आणि ते योगदान मोठं आहे मला वाटतं जास्त, म्हणजे सरांबरोबर इतकंच की आता ज्या शाळांमधनं जागा मिळत आहेत त्याची जशी काही रुजवत त्या शाळेमुळे, त्या संस्थेमुळे झाली. बरोबर. म्हणजे ती एक पद्धत म्हणूयात आपण. ती एवढा प्रसार नव्हता. आता कसं प्रत्येक घरात मुलगी शिकते. आता तेव्हा नव्हतं, सिलेक्टिव्ह होतं. जर तुम्ही नाशिकला आलात, तुम्ही पुण्यात शिकलात, मुळात तुम्ही विदर्भातले, पुण्यात भीमसेन जोशीजींकडे तुम्ही शिकलात आणि मग नाशिक निवडलं. हा प्रवास कसा झाला आणि तेव्हा नाशिक निवडायचं कारण काय होतं? माझं शिक्षण हे पुण्यामध्ये, म्हणजे गाणं शिकण्याकरताच मी पुण्यामध्ये आलो. मी भीमसेनजींकडे आणि पंडित रामभाऊ माटे या दोघांकडे मी नित्यनियमाने मी गाणं शिकत होतो. हे सगळं करत असताना माझं इकडे शिक्षण पण चालू होतं. परमेश्वर कृपेने आणि गुरुजींच्या आशीर्वादाने मला ताबडतोब तेव्हा माझं MA होत असतानाच पुण्यामध्ये नोकरी पण होती. ज्ञानप्रबोधिनी म्हणून शाळा, खूप प्रसिद्ध शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी पूर्णवेळ संगीत शिक्षक होतो. अर्धा वेळ SNDT याच्यामध्ये काम करत होतो. परंतु नंतर
एक कुठेतरी पाय आपण ठेवला पाहिजे, एक रोवला पाहिजे किंवा जिथे आपल्याला संगीताचं काम करता येईल. तर तेव्हा असंच एक दिवशी म्हणजे आता जी माझी मिसेस आहे शुभांगी, तिने एक दिवशी कुठेतरी ती जाहिरात बघितली SNETची नाशिकच्या याची, आणि तिने सांगितलं की तुला याच्यामध्ये तुला अर्ज करायचा आहे. तर मी म्हटलं की आपण जाऊन, माझी बिलकुल मानसिकता नाशिकमध्ये येण्याची नव्हती, कारण मी पुण्यात चांगल्या बऱ्यापैकी स्थिर होतो आणि मुख्य म्हणजे खूप चांगल्या लोकांचा सहवास होता, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन होतं, चांगल्या गुरुजींकडे मी शिकत होतो. परंतु म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या गुरुजींचं माझ्या वडिलांसोबत असं झालेलं संवाद किंवा वाद किंवा भांडण आपण म्हणू असं ऐकत होतो. त्यांचं गुरुजींचं म्हणणं असं होतं की तू पूर्ण वेळ गाणं करणार आहे, तू नाशिकमध्ये नोकरी करण्याची काही गरज नाही, तू पूर्ण वेळ गाणं इथे कर. आणि माझे वडील मला खूप म्हणायचे की नाही तुला नोकरी करायची आहे. मग त्या दोघांच्या याच्यामध्ये मी गुरुजी शेवटी मला म्हटले की तू नाशिकला जाऊन ये, काही दिवस थांब. तर 1/7 म्हणजे तसं 26/6/91 मी नाशिकमध्ये आलो आणि 1/7/91 म्हणजे 4 दिवसानंतरच मी नाशिकमध्ये रुजू झालो. तेव्हाचं जे नाशिक मी बघितलं तेव्हा खरंच म्हणजे खूप समृद्ध असं नाशिक या शहराचं वैशिष्ट्य होतं. बरेचसे नावं माझ्याकडनं मगाशी थोडेसे घेताना राहून गेले. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये नाशिक शहराच्या सांगीतिक वाटचालीमध्ये, त्याच्यामध्ये अलकाताई मारुलकर एक आहे, मंजिरीताई असणारे आहेत, अण्णासाहेब थत्ते होते. त्यांच्या अनुषंगाने काय व्हायचं की गजाननबुवा जोशी इथे यायचे, उल्हासदादा कशाळकर यायचे, आणि हे लोक सर्व या लोकांनी हे समृद्ध करण्यामागे, म्हणजे आता जरी ती गोष्ट तेव्हा जरी ती वाटत नव्हती तरी आता एक गोष्ट लक्षात येते की एखादी गोष्ट जर समजा त्या रुजायची असेल तर त्याच्यासाठी अशा लोकांचे परिस्पर्श त्यांचा म्हणजे तुम्ही आता जे उल्लेख करतायत की बाहेरून पण कलाकार यायचे, तर तशा मैफिली पण नाशिकमध्ये व्हायच्या नाही का? हां, फक्त तेव्हाच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणामध्ये थोडंसं मला एक फरक जाणवतो, जो रेखाताईंनी मगाशी सांगितला की तेव्हा एक होतं, मी ह्या सर्व मोठ्या नाशिक शहरातल्या सर्व मोठ्या लोकांकडे माझं जाणं असायचं संगीतातल्या काम करणाऱ्या. मी त्यांच्यामध्ये तेव्हा एकोपा नाही पाहिला, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे प्रत्येकाचं एक स्वतंत्र पीठ होतं, म्हणजे प्रत्येकजण चांगलं काम करत होतं पण त्यांच्या शिष्यापुरता त्यांच्या मर्यादेपुरता ते करत होते. म्हणजे तेव्हा जर हे एकत्र सगळे आले असते, जसं आजची परिस्थिती आहे, आज असं नाही आहे. आज व्यंकटेश बालाजीचा कार्यक्रम असू द्या, गणपती मंदिराचा कार्यक्रम असू द्या, SMRK कॉलेजचा कार्यक्रम असू द्या, देशदूतचा कार्यक्रम असू द्या, रेखाताईच्या कडला कीर्तिकलाचा कार्यक्रम असू द्या, सगळे कलाकार एकत्र सापडतात. सगळे, त्यांना असं काहीच वाटत नाही की बुवा हा याच्याकडे शिकलेला आहे तो त्याच्याकडे. तर मला असं काय वाटतं की त्याच्यापासून तो थोडा बहुत ह्या लोकांनी एक कुठेतरी असं ठरवलं ह्या सर्व कलाकारांनी की नाही, जे आधीच्या पिढीने केलं ते आपण नाही करायचं. आणि मला वाटतं ही सगळ्यात बेस्ट गोष्ट नाशिक शहरामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की या पिढीमध्ये जसं तुम्ही म्हणताय ते सगळ्यांनी जाणलं आणि सगळ्यांनी एकत्र यायला सुरुवात केली. रेखाताई, जसं सर उल्लेख करतायत तर नाशिकमध्ये मैफिली व्हायच्या, म्हणजे अगदी बालाजी मंदिरातल्या परंपरेने आलेल्या जुन्या मैफिली, पंडित पलुसकरांपासूनच्या, आणि अशा अनेक संस्थांमध्ये सुद्धा या मैफिली व्हायच्या. त्याचा काही उपयोग या नाशिकच्या संगीत क्षेत्राला झाला का? त्याची काही छाप पडली का? हो, नक्कीच पडली. म्हणजे तेव्हा नाशिक सांस्कृतिक संघटना होती ज्याचे कार्यक्रम ह्याच्यात व्हायचे, रुंदी हायस्कूलमध्ये दरवर्षी व्हायचे. आणि तेव्हा गायन वादन नृत्य पण असायचं. आणि मी सांगितलं ना की तेव्हा पहिल्यांदी बिरजू महाराजांचा डान्स नाशिकला झाला, गोपीकृष्णांचा डान्स नाशिकला झाला, त्याच्यानंतर सितारदेवींचा झाला. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचे, नाहीतर नाशिकहून मुंबईला जाणं किंवा पुण्याला जाऊन नृत्य बघणं हे आत्तासारखं सोपं नव्हतं. आत्तासारखी पंचवटी नव्हती, बसच होती, आणि एवढं फ्रीडम नव्हता तेव्हा की उठलं की चाललं, मनात आलं निघून गेलं, असं नव्हतं. त्या काळात जेव्हा बघायला, म्हणजे मला आई माझी सांगायची की सितारा देवींचा डान्स मी आईच्या मांडीवर बसून बघितलाय. आणि तेव्हा आईला असं वाटत होतं की अरे असा डान्स माझ्या मुलीने पण केला पाहिजे, मी तिला डान्स शिकवेन. म्हणजे ते आईला वाटलं, कारण तिने तो डान्स बघितला. बरोबर. तर ह्या महोत्सवाचाच हा एक फायदा म्हणायचा मला नाच शिकवण्यामागे. हो, म्हणजे मला याच्यात थोडंसं ॲड करावं असं वाटतं की बालाजी मंदिरातल्या ज्या मैफिली होत्या की तिथे सगळेच दिग्गज येऊन गेले. मग वसंतराव देशपांडे असो, प्रभाकर कारेकरजी असो, शोभा गुरटूजी असो, CR व्यासांची तर मैफिल सर आपणही होतातच त्या मैफिलीच्या वेळेस. आणि ज्या पद्धतीनं लोक तेव्हा प्रतिसाद देत होते,
म्हणजे भरभरून, की सभामंडप भरून आणि मग खालती रस्त्यावरच्या फळ्यांवर दुकानांच्या फळ्यावर बसून पण लोक या मैफिली ऐकत होते. तर निश्चितच एक कुठेतरी चांगला प्रभाव या बाहेरच्या कलाकारांनी पण नाशिकमधल्या लोकांमध्ये एक निर्माण केला. संगीताविषयीची आवड, एक प्रेम हा निर्माण केला आणि मग उभरत्या कलाकारांना मला वाटतं निश्चितच त्याचा एक प्रकारचा फायदा कुठेतरी होत राहिला. पण हे सगळं होत असताना सर मला तो पण एक काळ आठवतोय की आम्ही कलाकारांना बाहेरून बोलवत होतो मोठाल्या आणि समोर बसणारा श्रोतावर्ग मात्र खूप सारा घटला होता. हा काळ पण नाशिकने बघितला की एक मोठा बाहेरून आलेला कलाकार आहे आणि समोर बसणारे एक 20-25 लोक आहेत. आणि मला वाटतं तो काळ होता की जेव्हा तुम्ही म्हणता की सगळेजण आपापल्या पुरतं काम करत होते आणि मग संघटित नव्हते. अर्थात हे चित्र बदललं, जसं सर म्हणतायत की सगळी ही तुमची पिढी एकत्र आली आणि मग एकमेकांना मदत करायला लागले. हे जाणलं की हे क्षेत्र जर का आपल्याला रुजवायचं असेल मग हे हळूहळू चित्र बदलत गेलं. आज अशी परिस्थिती आहे की जसं एकमेकांच्या कार्यक्रमांना तर मदत होतेच होते, पण प्रत्येकाकडे एक स्टुडंट बेस पण वाढलेला आहे. अनेक मुलं शिकत आहेत आणि नृत्यामध्ये रेखाताई आपण बघितलं तर फक्त कथ्थकच नाही तर आपल्याकडे अनेक प्रकारच्या नृत्यकला आलेल्या आहेत. म्हणजे मला आठवतं की बालम सरांनी भरतनाट्यमची सुरुवात नाशिकमध्ये केली. मग मीरा धानू आल्या, त्यांनी काही काळ भरतनाट्यम शिकवलं. मग कुचिपुडी आलं, नृत्य योगापर्यंत आता आपण संगीताताई पेटकरांच्या माध्यमातून गेलो आहेत. कथकमध्ये संजीवनीताई कुलकर्णींनी योगदान दिलं. असे अनेक जण आहेत की ज्यांनी किंवा विद्याताई देशपांडे त्यांचं योगदान आहे. तर ह्या सगळ्यांनी मिळून हे नृत्याचं क्षेत्र कसं वाढत गेलं, म्हणजे आता तू तर साक्षीदार आहेस या सगळ्याला. हो हो. कसं वाढत गेलं म्हणजे एकतर ह्याच्यात मोठी गोष्ट अशी आहे की मी पण शेख सरांकडे शिकले, विद्या पण शेख सरांकडे शिकत होती. संजीवनी बाहेरून आली आणि ती बाहेरून आल्यानंतर तिच्या घरच्यांनी सपोर्ट केला म्हणून ती उत्तम काम करू शकली. आणि नाशिकमध्ये लखनौ, जयपूर, बनारस असं जे आपण म्हणतो 3 घराणं, ह्या तिन्ही घराण्यांचे विचार चालू झाले. आणि आता असं म्हटलं तर सगळे विचार वेगळे वेगळे न राहता सगळे एकच झाले. म्हणजे आता तुम्ही तिघी एकत्र येऊन सुद्धा कार्यक्रम करतो. आणि विचार एक झाला म्हणजे आता कथक हेच एक घराणं झालं. त्याची लखनौ, जयपूर, बनारस अशी जी सीमारेषा होती ती खूप 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 म्हणजे काय म्हणतो परीक्षेपुरतीच मर्यादित झाली. आता कथक हे करण्याचं काम पण खरं सांगायचं ना तर बिरजू महाराजांनी केलं. आमच्या सगळ्यांनी म्हणजे काय म्हणतो ना की एक सौंदर्य जे नृत्यातलं पाहिजे बघायला ते सगळ्यांनी बिरजू महाराजांमध्ये बघितलं. आणि बिरजू महाराजांची इतकी वर्कशॉप झाली नेहरू सेंटरला की ती फ्री असल्यामुळे तर तुडुंब गर्दीनी किती 93 आम्ही सगळेजण तिकडे जातोय. 93 आत्तापर्यंत म्हणजे मोठा काळ आहे, 20-25 वर्षाचा. त्या 20-25 वर्षामध्ये जरी प्रत्येकजण आपल्या घराण्याच्या आपल्या गुरुच्या विचाराने शिकलं असलो ना तरी सगळ्यांवर आता प्रभाव त्यांच्या नृत्याचा आहे आणि तो दिसतो, आपल्याला नृत्य करताना दिसतो, तो निश्चितच दिसतो अगदी. सर जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही नाशिकमध्ये आलात तेच मुळात एक संगीत कॉलेज सुरू झालं आणि त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली. तिथून हे चित्र बदलत गेलं का? याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणत होतो या सर्व हे तर संगीत क्षेत्रात काम करणारे लोक होते, पण आणखीन मी एक नाव मुद्दाम याच्यामध्ये घेईन ते म्हणजे सर डॉक्टर मोसो गोसावी सर. हो. याचं कारण तुम्हाला सांगतो की SMRK कॉलेजमध्ये तेव्हा म्युझिक विषय जेव्हा चालू करायचा होता तेव्हा खरं तर म्हटलं तर या विषयाच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या दृष्टिकोनातनं किंवा एका संस्थेच्या दृष्टिकोनातनं त्याला असं खूप काही ज्याला आपण म्हणू की त्याच्यातून खूप काही मिळेल असं काही नव्हतं. परंतु केवळ त्यांचा तो विचार होता की या नाशिक शहरामध्ये म्युझिकसारखं किंवा फाईन आर्ट्सचं एक चांगलं हे वाढलं पाहिजे. आणि मग सरांनी इतर विषयाला कुठलंही प्राधान्य न देता त्यांनी सांगितलं नाही मला फाईन आर्ट्स विषय पाहिजे. या ठिकाणी
SMRK मध्ये चांगले म्युझिकचे मुलं तयार होतील किंवा चांगले ड्रॉइंगची मुलं तयार होतील, तर ही दृष्टी तेव्हा सरांची होती. म्हणजे त्यांचं योगदान हे खूप मोठं आहे. जसं एखाद्या म्युझिशियनचं योगदान आपल्या नाशिक शहराच्या बाबतीत आहे, तसं डॉक्टर MS गोसावी सरांचं आहे. आणि दुसरं एक गोष्ट, खेड्यापाड्यातून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती की अनेक लहानपणापासून या नाशिक शहरामध्ये पंडित शंकरराव वैरागकर आहेत. हो, शंकरराव वैरागकरांचं एक वेगळे योगदान आहे. म्हणजे शास्त्रीय संगीत ते अतिशय उत्तम गातात, परंतु त्याच्यासोबत एक पारंपरिक अभंग, पारंपरिक वारकरी संप्रदायाची जी संगीताची परंपरा आहे, ती संगीताची परंपरा खेड्यापाड्यामध्ये पोचवण्याचं काम, अतिशय मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्हाला संगीतातलं काही समजत नव्हतं तेव्हा आम्ही शंकरराव वैरागकरांचं नाव ऐकत होतो. बरोबर. म्हणजे आता कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला आणि आजही त्यांचे अनेक शिष्य गात आहेत, ते गात आहेत, तर हे कुठेतरी या शहराच्या दृष्टिकोनातून खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, निश्चितच आहे. जसं मग SMRK मध्ये हे सुरू झालं, तर आता आपण बघतोय एवढ्यात अनेक कॉलेजेसमध्ये हे डिपार्टमेंट, कॉलेजेसमध्ये आता फाईन आर्ट्स सुरू झाला. पण पहिल्यांदा अनेक वर्ष म्हणजे आत्तापर्यंत SMRK मध्ये हा विषय होता. आणि मग आता त्याची गरज ओळखून असं म्हणूयात की खूप साऱ्या संस्थांनी याला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. आपण त्या काळापासून आलो की जिथं खूप मोठ्या लोकांनी या शहराला योगदान दिलंय, पण आता खऱ्या अर्थाने या शहराचा सांस्कृतिक चेहरा जो आहे किंवा संगीत आणि नृत्याचा चेहरा जो आहे, तो तुम्ही आणि तुमची जी पुढची पिढी आहे त्यांनी हा वर आणलेला आहे असं पण म्हणू. की नृत्यकलेमध्ये की तुम्ही ज्या तिघीजणी मुळात कथ्थकच्या होत्या, तुमच्या मुली म्हणजे तुमच्या पुढची पिढी याच्यात आली. आणि सर तुमच्या बरोबरचे मग ते नितीन वारे सर असो, नितीन पवार सर असो, आणि आणखीन सगळे सहकारी किंवा आता तुमचे शिष्य असो की आशिष रानडे आहे, ज्ञानेश्वर कासार आहे, की हे असे शिष्य असो, हे सुद्धा हे सगळं पुढे नेत आहेत. तर आता तुम्ही त्या भूमिकेत आहात की जिथं तुम्ही गुरु म्हणून हे पुढे जाताना बघताय. तुम्ही समाधानी आहात ज्या पद्धतीने हे पुढे जाते? हो, मी आहे समाधानी. कारण असं आहे की आम्ही खूप कमी जग बघितलं होतं तेव्हा. म्हणजे शिकत होतो, नृत्यावर प्रेम होतं आणि नृत्यावरच प्रेम केलं, पण आम्हाला खूप विजन नव्हती. म्हणजे काही म्हण की एक रेडिओ एवढंच एक माध्यम होतं तेव्हा काहीतरी समजण्याचं. टेलिव्हिजन नव्हतं, आतासारखे यूट्यूब नाहीत, फेसबुक नाही, सोशल मीडिया नाही, काहीच नव्हतं ना. त्यामुळे काय व्हायचं की जरी खूप काही वाटत असलं तरी पेपरमधली ॲड ज्या दिवशी बघणार त्या दिवशीच तो तिथे प्रोग्राम असणार. म्हणजे धडपडत तिथे जाऊन बघता येणार नाही. आणि बघायला गेलो तर कधी तिकीट परवडणार नाही, कधी वेळ जमणार नाही, असं हे जे गणित होतं आता तसं नाही राहिलं. दुसरी गोष्ट अशी झाली की त्यांना खूप म्हणजे काय म्हणतो एक्सपोजर खूप मिळालं आता. म्हणजे त्यांना शिकायचं आहे ते कुठूनही ते शिकू शकतात, कुठेही जाऊन शिकू शकतात. त्यांना कुठलीही घराण्याची कुठलीही अशी एक बांधिलकी राहिली नाही. त्यांना ज्या गुरुकडे शिकायचं तिथे ते जाऊ शकतात, शिकू शकतात, आत्मसात करू शकतात. आणि आताचे गुरु पण म्हणजे ते ज्यांच्याकडे शिकते, आमची पुढची पिढी ज्यांच्याकडे शिकते, ते पण खूप सढळ हाताने देणारे आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आमच्या वेळचे पण गुरु होते. म्हणजे मला गोपीजींनी आणि क्षमाताईंनी दोघांनी सढळ हाताने शिकवलं, पण सगळ्यांनाच असं मिळालं नाही. खूप जणांना नाही मिळालं. आता तसं नाही. आता तुम्हाला शिष्यालाही स्वातंत्र्य आहे की गुरुकडे मिळत नाही ते दुसरीकडे जाऊ शकतात. मग त्यामुळे गुरुलाही असं असतं की नाही चांगला शिष्य त्याला शिकवलंच पाहिजे. आणि हा पण एक विचार आला की माझं नाव करणारा जर शिष्य असेल तर त्याला मी जीव ओतून शिकवलंच पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना खूप शिकायला मिळालं. सोशल मीडियामुळे खूप बघायला मिळालं. त्यांना ते दाखवायला म्हणजे संधी मोठं व्यासपीठ मिळालं. आणि त्यामुळे त्यांचे खूप ठिकाणी प्रोग्राम होणं, खूप ठिकाणचे प्रोग्राम त्यांनी बघणं, ह्या सगळ्यामुळे या एक्सपोजरच्या बाबतीत नाशिकच्या बाबतीत मला वाटतं गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचं पण योगदान आहे, नाही का? की खूप सारे नृत्य कलाकार इथे नाशिकमध्ये आले. गेले जवळजवळ इतके 26-27 वर्ष. आणि ते 3 दिवस जे काय संगीत आणि नृत्याचा माहोल तयार होतो, म्हणजे अजूनही होतो त्या अगदी. आणि म्हणजे मी सांगितलं ना की आता तर मी ते सगळं माझ्या लेकीकडे, आदितीकडे आणि अश्विनीकडे सुपूर्त करून टाकलंय की त्यांनी बघायचं म्हणून. पण आदिती इतकं सुंदर मॅनेज करते गेले 2 वर्ष. म्हणजे मागच्या वर्षी ऑनलाईन करावं लागलं.
तर ऑनलाईन करताना कुठेही तिला अडचण आली नाही हो. आणि ऑडियन्सची पण अडचण आली नाही. म्हणजे इथे समज 1200 1250चं थिएटरची एक मर्यादा होती. तर त्यावेळेस तो कार्यक्रम 3500 लोकांनी एका वेळेस बघितला. ती टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज तिने घेतला आणि त्या कलाकारालाही मिळालं ना. हो. आज नाशिकमधल्याच लोकांनी प्रोग्राम बघण्यापेक्षा ह्या सोशल मीडियामुळे जगभरातल्या लोकांनी प्रोग्राम बघितला. नाही म्हटलं तरी त्यांचं नाव एका प्रोग्राममध्ये जगभरात गेलं. जगभरात झालं. सर तुम्ही समाधानी आहात? माझं थोडं वेगळं मत आहे. वेगळं मत म्हणजे जर तुम्ही आपल्या नाशिक शहराच्या या सांगीतिक गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट अशी लक्षात आली असेल तुमच्या की विद्यार्थी खूप वाढलेले आहेत. म्हणजे आज रेखाताईकडे म्हणा किंवा संजीवनीताईकडे म्हणा किंवा आणखी विद्याताईकडे म्हणा किंवा म्युझिकमधले आपण म्हणू बरेच म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. परंतु एक गोष्टीचं याच्यामध्ये थोडंसं दुःख असं वाटतं मला की संख्या वाढली पण त्याची क्वालिटी जी आहे ना त्याच्यामध्ये थोडं कॉम्प्रोमाइज सारखं करावं लागतं. आणि जे म्हणजे आजही तुम्ही नृत्याचं नाव समजा आपण काढलं तर आधीच्या पिढीत काम करणाऱ्या लोकांचंच नाव निघतं. म्युझिकमध्ये आजही तुम्ही संगीतामध्ये जर तुम्ही गायनामध्ये कळलं तरी आधीच्या पिढीतल्या लोकांचंच नाव निघतं. किंवा वादनामध्ये जर म्हटलं आता हे जे भाविक आपल्या नाशिक शहराला लाभलेले होते म्हणजे भानुदास पवार, विजू काका हिंगणे आणि कमलाकर वारे, आता यांच्या पिढीनंतरचे असे म्हणजे आता नाशिक शहरामध्ये 5000 विद्यार्थी तबला वादन शिकतात. गाण्याचे जवळपास त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यांकडे. पण नाव त्यांचंच येतं की जे आपल्या गुरुसमोर बसून खऱ्या अर्थाने शिकलेले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने त्या परंपरेचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे क्वालिटी थोडी कमी झाली पण क्वांटिटी खूप वाढली. तर ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेण्यासारखी आहे की त्याच्याकडे लक्ष देणं सगळ्यांचं म्हणजे मला वाटतं असं पण त्याच्यात कदाचित होत असेल का की आईवडिलांना वाटतंय लहानपणी की खूप जणांनी शिकावं आणि त्याच्यातनं सिरियस शिक्षण घेऊन पुढे जाणारे कदाचित थोडे राहतात. म्हणजे जसं भातखंडे पलुसकरांचं एक हे होतं की बा मला गायनातले म्हणजे कानसेन तयार करायचे, तानसेन नाही. तर आता कानसेन चांगले तयार होतात. म्हणजे इतके कार्यक्रम आपल्या नाशिक शहरामध्ये होतात. म्हणजे तुमचे पाडवा पहाट असेल की आता तुम्ही दरवर्षी शेकडो कार्यक्रम होत असतात. आता हे 2 वर्ष सोडून द्या, कोरोनाच्या या कालखंडामध्ये आपण नाही त्याचा आस्वाद घेऊ शकलो, परंतु प्रचंड कार्यक्रम आपल्या नाशिक शहरात होतात. तर त्यानिमित्ताने कानसेन खूप चांगले तयार होते. पण तानसेन तयार व्हायला खूप अवधी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला वाटच पाहावं लागेल आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी सुद्धा मनापासून त्याचं काम केलं पाहिजे, आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवून. म्हणजे आता रेखाताईंनी जसं मग सांगितलं की आम्ही सढळ हाताने देतो किंवा मुलांना जिथे वाटेल त्या ठिकाणी ते जाऊन शिकू शकतात. आणि गुरु पण आजकाल एवढा सहृदयी झालेला आहे की तो त्या डोक्यात असं येत नाही, तो स्वतःच सांगतो की तू यांच्याकडे जा वगैरे. परंतु त्याची जर श्रद्धा आपल्या गुरुवर जर आढळ म्हणजे असेल ना तर कुठेतरी तो एक समस्या निर्माण होते. मला वाटतं कलेचं हे असं एक क्षेत्र आहे की जिथं गुरु शिष्याचं नातं जितकं घनिष्ठ प्रश्नच नाही, किती कला बहरते नाही का. प्रश्नच नाही. आणि तो विश्वासच एकमेकांना पुढे नेतो. गुरु त्याला नुसतं त्याला त्याची कला देत नसतो, त्याच्यासोबतच त्याचं दिवसभराचं त्याचं वागणं बोलणं त्याचा सहवास त्याचं सगळं जगणं त्याला देत असतो. तर मला असं वाटतं की त्याचा म्हणजे आता एवढी सगळी साधन सामुग्री विद्यार्थ्यांकडे मुलांकडे आहे ना, तर त्याला जर जोड याची दिली बरोबर तर मला असं वाटतं की नाशिक शहरामध्ये अतिशय अप्रतिम कलाकार निर्माण होऊ शकतात. सर एखादं गुरुकुल असावं नाशिक शहरात, पुढे कसं बघतोय आपण? गुरुकुल आपल्या नाशिक शहरामध्ये होतं. एक खूप सुंदर गुरुकुल आम्ही सुरू केलं होतं आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीने. आणि बरंच मी नाव घेईन डॉक्टर मोसोगोसाई सरांचं की त्या विद्यार्थ्याचं राहून त्यांनी तिथे शिक्षण घेतलं पाहिजे. पण मग आता राहायचं तर त्याचं जेवण खावण त्याचा नाश्ता त्या गुरुची फी सगळं एकत्र यायचं तर त्याला खर्च खूप यायचा. बरोबर. आणि विद्यार्थी तेवढी फी त्याची तो झेलू शकायचा नाही. मग त्याच्यामध्ये काय झालं की आर्थिक याच्यामध्ये थोडं ते त्याच्यामध्ये बसलं. परंतु मला असं वाटतं की आज ना उद्या केव्हा तरी नाशिक शहरामध्ये गुरुकुल तयार निश्चित होईल. आणि पुन्हा एक वेळ
हीच परंपरा परत अशाच पद्धतीची, कारण हे सायकल आहे. सायकल आहे. म्हणजे आज जरी एवढे विद्यार्थी आहे हे झालं तरी पुढे केव्हा ना केव्हा तरी कारण म्युझिकमध्ये असं म्हणतात की गुरु शिष्य परंपरेशिवाय पर्याय नाही आहे. चांगले कलाकार व्हायचे असेल तर कॉलेज लेवलला किंवा आमच्या सर्व क्लासमध्ये आम्ही चांगले विद्यार्थी करू, पण त्यांना कुठपत तयार करू की त्यांनी अतिशय चांगल्या गुरुकडे जाऊन त्यांनी समोर बसून शिकलं गुरु शिष्य परंपरेत शिकला तर तो उत्तम कलाकार होऊ शकतो. म्हणजे त्या जबाबदारीपर्यंत आम्ही बरोबर आमची जबाबदारी पार पाडतोय. आता ती जबाबदारी त्याच्यावर पडते की त्यांनी त्याचं सोनं करायचं. अगदी खरं आहे. जसं आत्ता रेखाताई म्हणाल्या की आता संधी भरपूर आहेत, म्हणजे आज तुमची कला तुम्ही जगासमोर मांडू शकतात. तर तुम्हाला असं वाटतंय का दोघांनाही की या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर व्हायला हरकत नाही आहे? जास्तीत जास्त वापर म्हणजे कधी कधी गैरवापर पण होतो बरं का. म्हणजे आपण बघतो फेसबुकवर आता या करोनाच्या काळात सगळंच ऑनलाईन असल्यामुळे मी पण बरंच काय काय शिकले बघायला. तर त्याच्यात असं वाटतं की काय हे असं का टाकतात, काय कारण आहे, आणि त्याला खाली कथक लिहितात विनाकारण. म्हणजे ते कथक नसतं. पण कसं आहे बघा आता की काय म्हणतो ना आपण, लाईटली घेणं असतं किंवा टेकन फॉर ग्रँटेड, तसं कथकला घेतलं गेलं आहे हो विश्वभरात. तू कधी असं ऐकलंयस का की बॉलिवूड भरतनाट्यम, बॉलिवूड ओडिसी? नाही. ते लोक आजही त्यांच्या परंपरेला इतके घट्ट चिकटून आहेत, म्हणजे थोडं ऑर्थोडॉक्स म्हटलं तरी चालेल त्यांना, म्हणजे लोकांनी. पण ते त्यांचं जे ठरलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त शिष्याला करू देत नाहीत आणि शिष्याची हिंमत होत नाही. पण आमच्याकडे कसं आहे की कथक थोडं जरी शिकलं ना, म्हणजे विचारणारे पण असंच विचारतात की हिला नंतर बॉलिवूड करायचं आहे पण त्याच्यासाठी बेस म्हणून कथक पाहिजे. त्याचा बेस कथक का पाहिजे, कसायला पाहिजे? म्हणजे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी, म्हणजे बॉलिवूड वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे. माझं कुठल्याही स्टाईलवर काही आरोप नाही आहे. ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या उंचीवर जे ते व्यवस्थित विराजमान आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी म्हणजे असं नाही म्हणणार की मग त्याला भरतनाट्यम यायला पाहिजे का, त्याला कथक पाहिजे. आणि मग ते बॉलिवूड कथक कसं काय असू शकतं? म्हणजे बॉलिवूड वाईट आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. जो प्रत्येक डान्स स्टाईल त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहे. पण त्याला तुम्ही बॉलिवूड कथक म्हणू नका. कथक प्युअर कथक आहे, बॉलिवूड आहे, असं राहिलं तर चांगलं आहे. म्हणजे तू म्हणते तसं की किती वापरावं, कसं त्याच्याकडे बघावं. टेक्नॉलॉजीपेक्षा लोक करतातच आणि ते पोस्ट करतात आणि मग त्याला लाईक मिळवण्यासाठी धडपडतात. बरोबर. पण ते काही म्हणजे ते पटत नाही, ते योग्य नाही. सर, एकंदरीत आता म्हणजे या टेक्नॉलॉजीची दुसरी बाजू की आता जसं नाशिकमध्ये हे सगळं संगीताचं क्षेत्र वाढतंय, मला असं वाटतं याच्यामुळे की याचे जे अलाइड एरियाज आहेत की जसे स्टुडिओज आहेत, साऊंड इक्विपमेंट्स आहेत किंवा आपले व्हिडिओ इक्विपमेंट्स आहेत, अशा लोकांची पण करिअर्स बहरली नाही का, म्हणजे त्यांना कुठेतरी स्कोप मिळायला लागला. पण टेक्नॉलॉजीचा जितका फायदा आहे तितकाच तोटासुद्धा आहे. तोटा असा आहे की अनेक असे अभ्यास न करणारे कलाकार एकेका लाईनचं हे करून पेस्टिंग करून त्या ठिकाणी त्यांचं एक खूप चांगलं सादरीकरण लोकांसमोर देतात. म्हणजे मध्यंतरीची एक छोटीशी घटना सांगतो की एका गायिकेचं गाणं मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला इतकं प्रभावी वाटलं. ते त्यांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी एक एक ताण अशी त्या ठिकाणी पेस्ट करून ती टाकून बोलावं. तर मला असं वाटलं आपण तिला इथे बोलवावं. तर जेव्हा तिला इथे बोलवलं त्याच्यानंतर असं लक्षात आलं की अरे ते जे आहे ते आपण ऐकलं ते चुकीचं होतं, कारण ती इथे गाऊच शकत नव्हती. याचं म्हणजे त्या ठिकाणी काय ते प्युअर जो एक कलाकार आहे ना, तो जो आपण म्हणतो की प्युअर असा कलाकार लोकांसमोर टेक्नॉलॉजीनी थोडंसं जरा, कारण काय होतं त्याला इफेक्ट माझा जो ओरिजिनल आवाज आहे किंवा जसं भीमसेनजींचं ज्या की ते स्टुडिओमध्ये गाऊ देत नाही तर मैफिलीत गाऊ दे, त्याच्यामध्ये ते 100% इतकं सोनं होतं ते की त्याला कुठे, तर तसं आता होत नाही. आता माझ्या आवाजाला समजा मला असं वाटलं की नाही माझा आवाज थोडासा चिरका वाटतोय तर त्याला मी आवाज इफेक्ट देऊन त्याला वेगळं, म्हणजे ते चांगलं. मला सर असं वाटतं की हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर आहे. इथे मुळातच कलाकाराची वृत्ती आणि त्याचा सच्चेपणा हा मला वाटतं त्याचा दुष्परिणाम असा झाला की
ज्यांनी अभ्यास केले नाही असे पण खूप लोकांच्या याच्यामध्ये हो, पण माझा मुद्दा असा आहे सर की जिथं तुम्ही हे म्हणता की इथं गुरु शिष्याचं नातं आणि ती गुरु शिष्य परंपरा की जिथं फक्त कला नाही पण त्या कलाकाराचा सच्चेपणा आणि त्या कलाकाराची वृत्ती पण घडवेल. हो. मला वाटतं हे संबंध पण वृद्धिंगत व्हायला या निमित्ताने हरकत नाही हरकत असं आपण नाहीये. म्हणूया. आणि जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की खूप लोकांना काम मिळालेलं आहे. हो, म्हणजे या रेकॉर्डिंग म्हणा किंवा म्युझिकच्या या अल्बम्स म्हणा किंवा वेगवेगळे आता तुमचे यूट्यूब आहे सगळ्या याच्यासाठी इतकं लोकांना काम मिळालेलं आहे हो. की सतत ते लोक त्यांच्या ते हो, काम म्हणजे करत नाशिकमध्ये स्टुडिओ नव्हता. नव्हते. आता पण आता नाशिकमध्ये 4-5 स्टुडिओ जास्त. म्हणजे हा एक चांगला फायदा नाशिक चांगला शहराला फायदा झालेला आहे. झाला. म्हणजे टेक्निकली पण Technically. चांगला फायदा झाला. नाही टेक्निकली झालं आणि स्टेजवर रंगमंचावर सुद्धा हो. आता आमच्या डान्समध्ये बघ ड्रेपरी आली म्हणजे मग त्याचं डिझायनिंग करणाऱ्या हो, लोकांना लोकं काम मिळालं, आले. फोटोग्राफीला मिळालं, लाईट्सला तुमचे, मिळालं, नेपथ्याला मिळालं, ऑर्नामेंट्स आले. हां दागिन्यांना मिळालं, मेकअप मनला मिळालं, म्हणजे खूप लोकांना काम मिळालं ना. बरोबर. म्हणजे एक कला बहरली तर त्याच्याबरोबर सहकलाकाराला घेऊन ती खूप वाढली ती. बहरते. तर निश्चितच एक जाता जाता फक्त असं मला सांगा सर की येणारा म्हणजे पुढचा काळ नाशिक आणि संगीत क्षेत्र असं तुम्ही कसा बघताय? नाशिकला खूप छान अशी संधी आहे एका या संगीत क्षेत्रामध्ये नाव कमवण्याची. कारण नाशिक शहरामध्ये मुळातच ना खूप चांगले हुशार आर्टिस्ट आहेत, विद्यार्थी आहेत, जे अत्यंत प्रगल्भ आहेत, जे अत्यंत म्हणजे बुद्धिमान आहे की एखादी गोष्ट समजा एखाद्या तिच्या विद्यार्थिनीला जर शिकवली तर त्याच्यात ॲड करून तिला स्वतःचं त्याच्यात आणखीन काय करतील याची तिला चांगली एक जाण आली. जसं आम्ही आमच्या पिढीमध्ये ते नव्हतं. जेवढं जे गुरुजी सांगतील तेवढंच, त्याच्यापेक्षा नाही. पण आताचे नवीन मुलं जे आहेत ते स्वतःचं त्याच्यात ॲडिशन करतात. माझे अनेक विद्यार्थी असे प्रयोग करतात आणि मला त्याचा अभिमान पण आहे. तर ते खूप चांगली गोष्ट आहे. फक्त त्याच्यासाठी त्यांनी योग्य त्या संधीचा म्हणजे वाट त्याची बघितली पाहिजे. बरेचदा काय होतं की ही घाईसुद्धा त्यांना नडू शकते. बरोबर. त्यांना काय होतं की बरेचदा ह्या नवीन मुलांना की कमीत कमी आज रेखाताईचं म्हणा किंवा आणखीन मंजिरीताईचं म्हणा किंवा अलकाताईचं म्हणा किंवा संजीवनीताईचं, विद्याताईचं, हे आपण नाव का बरं घेतो? कारण ह्या लोकांनी 50-50 वर्ष काम केले आणि इतक्या वर्षाचं परिश्रम, इतक्या वर्षाची मेहनत, इतक्या वर्षाची तपश्चर्या, तेव्हा कुठे आता लोक ते कलाकार म्हणून लोक मानायला लागले, त्यांना एक मान देत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कालखंड जाऊच द्यावा लागतो. कमी कालखंडामध्ये तुम्ही उत्तम कलाकार नाही बनू शकत. तुम्हाला तात्पुरतं यश जरूर मिळेल. म्हणजे एखाद्या तुमच्या सीडीला, कॅसेटला किंवा एखाद्या तुमच्या कृतीला खूप चांगले लाईक्स मिळतील, खूप चांगले लोकांचे प्रतिसाद मिळतील, पण ते टिकेल याची गॅरंटी नाही. म्हणून त्याच्यासाठी किती जरी झालं तरी त्याला मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जे नाशिकचे विद्यार्थी करू शकतात त्यांच्याकडे ती ॲबिलिटी, ते पोटेन्शियल आहे. रेखाताई कसं बघतीये कला क्षेत्राकडे उद्याच्या नृत्याच्या? अविराज म्हटलं तेच आहे की खरंच आमच्या वेळेला प्रसिद्धीची माध्यमं नव्हती, त्यामुळे प्रसिद्धीसाठी असं काहीच नव्हतं. मी शिकली आहे आणि मला शिकवायचं आहे बस, आणि मला तेच करायचं आहे काम. मग आपोआप म्हणजे त्याची काय प्रसिद्धी मिळाली नंतर ती खूप मागून आली. बरोबर. आधी काम आलं. आता कसं झालं आहे की त्याच्यासाठीच खूप जण काम करतात. तर ते म्हणजे अविराज म्हटला तसंच की त्याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी गेलं की ते क्षणभंगूर आहे. बरोबर. हे 100%. तुम्ही कुठलं तरी एम काय ठेवा, तुमच्या कलेवरचं प्रेम हे तुमचं पहिलं एम पाहिजे, सर्वात महत्त्वाचं, सगळ्यात पहिलं. आणि त्याच्यासाठी मी काय काय करू शकतो, मी पण कमवू शकतो, म्हणजे कला कमवू शकतो. आणि मी मिळवलेली मला जे अवगत झालंय ते मी दुसऱ्याला दिलं पाहिजे, देऊ शकतो. हा विचार हा आला पाहिजे. निश्चितच. पण हे सगळं करण्याचं पोटेन्शियल आहे, चांगली कला शिकवण्याचं आणि 100% आहे त्यांच्याकडे. आणि नाशिकचं नाव आपण आणखीन पुढे या क्षेत्रात बघू शकतो. त्यांच्याकडे कल्पकता खूप आहे, खूप कल्पकता आहे. फक्त तिचा वापर उत्तम रीतीने झाला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी हा म्हटला तसंच की गुरु शिष्याचं घट्ट बंधन पाहिजे, कुठेतरी धाक पाहिजे की मी करतो हे काम, जर चुकलं तर माझा कान पकडणार आणि त्यांना तो हक्क आहे हे मंजूर असेल ना, तर मग चूक होणार नाही. आणि झाली तरी कबूल करताना कमीपणा पडणार नाही. म्हणजे नाशिक शहराला निश्चित उज्ज्वल भवितव्य म्युझिकमध्ये, म्हणजे ते कथक क्षेत्र असेल, गायन क्षेत्र असेल, वादन क्षेत्र असेल, निश्चितच आहे.
निश्चित उज्ज्वल भविष्य हे नाशिकला आहे. आपण एक आढावा घेतला की कालपासून आज आणि उद्यापर्यंत ही परंपरा कशी चालली आहे. नाशिकला त्याच्या नशिबाने संगीतातले खूप चांगले कलाकार मिळाले, ते चांगले गुरु पण ठरले. आणि नृत्यात तर जसं रेखाताईंपासून म्हणजे हैदर शेख सरांपासून जी सुरुवात झाली, पण रेखाताईच्या स्वरूपातनं ती वाढली आणि मग संजीवनीताई, विद्याताई आणि इतर भरतनाट्यमचे सगळे किंवा आता विविध कला प्रकारातले, नृत्य प्रकारातले सगळे येतात. सर, नाशिकला मला वाटतं लाभलेलं एक भाग्यच आहे तुम्ही की विदर्भातनं आले, पुण्यात स्थायिक झाले आणि नाशिककर झाले. नाशिकमधल्या सगळ्या मनांवर मला वाटतं तुम्ही आणि तुमच्या गायनाने पडलेली एक छाप ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवताय. पण जसं हे लोक म्हणत आहेत की याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते गुरु शिष्य परंपरा. मला वाटतं नाशिकमध्ये जर का एवढं सगळं रुजतं आहे तर ही परंपरा आणखीन वृद्धिंगत व्हायला सुद्धा खूप सारा स्कोप आहे. एखादं गुरुकुल चांगलं व्हावं, आपल्याकडे चांगली परिस्थिती आहे, आपल्याकडे चांगली एक वातावरण आहे, कलेचं चांगलं वातावरण आहे, आपल्याकडे संस्था आहेत, चांगल्या संस्था आहेत की ज्या या कलेला, या कलाकारांना एक कुठेतरी स्थान देऊ बघतायत, त्यांना मदत करू बघतायत. आणि या सगळ्यांचा आधार घेऊन मला वाटतं ही गुरु शिष्याची परंपरा घट्टपणे विणायला नाशिकमध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे. जसं नाशिकची विविध अंगांनी ओळख तयार होते आहे तसं पुन्हा एकदा नाशिकचं सांगीतिक आणि नृत्य क्षेत्र हे बहरून निघेल यात काहीच वाद नाही. तुम्ही दोघंजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप धन्यवाद. आम्हाला खूप छान आम्हाला पण वाटलं. खूप छान वाटलं. देशदूत परिवाराचा आम्ही दोघंही अतिशय आभारी आहे की आमच्यासारख्या कलाकारांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि आमचे विचार प्रकट करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.